होळीचा उत्सव साजरा करत असताना त्यासाठी लागणाऱ्या गोवऱ्या विकण्यासाठी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आदिवासी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र गोवऱ्या खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी असतानाच व्यवहार करताना कवडीमोल दरामध्ये गोवऱ्या मागितल्या जात असल्यानं विक्रेत्या महिलांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आता गोवऱ्या आम्ही मॉलमध्ये पाठवू का, मगच आम्हाला 2 पैसे मिळतील का, असा उद्विग्न सवाल देखील या आदिवासी महिलांनी विचारलेला आहे। 700 रुपये शेकडा असा दर असताना 100 ते 200 रुपये शेकडा दरानं गोवऱ्या मागितल्या जात आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। अवघ्या काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपलेला आहे आणि याच होळीच्या सणासाठी लागणाऱ्या ज्या गोवऱ्या असत्या त्या नाशिकच्या रामकुंडावर विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी भागातील महिला आपल्या कुटुंबासह दाखल झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी आलेली जी आदिवासी मंडळी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर जवळपास 15 दिवसांचा मुक्काम या नाशिकच्या गौरी पटांगणाच्या या संपूर्ण भागामध्ये या सगळ्या गोवऱ्या विकणाऱ्या महिलांची पुरुषांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। नाशिक शहरातील अनेक लोक या गोवऱ्या घेण्यासाठी येत असतात। या सगळ्या दरम्यान ज्या गोवऱ्या विकणाऱ्या महिला आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नेमकं या गोवऱ्यांचं महत्त्व काय आहे, या गोवऱ्या विकत असताना त्यांच्या मनामध्ये नेमकी काय भावना आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आजी, काय ह्या गोवऱ्या घेतल्या जातात, काय त्या मागचं कारण आहे? अरे भाऊ, एका आता देवानं केलं, हे हुम रचलं. हे हुम रचलं, त्या हुमाची ती देवीची पूजा झाली। मग या पूजासाठी गौरी चालू आहे। आता ही गौ माता जी आहे हिच्या 33 कोटी देव आहे। मग तिचं गोमतीर चालत, तिचं शेण चालत, ती देवाला रुजी आहे ना। मग त्यासाठी आम्ही गौऱ्या घेऊन येतो। आम्ही 15, 4, 5 महिने गौऱ्या थांबितो, घेऊन येतो। चांगला वा बाबा, आमचं गरीबाचं तर आम्हाला गरीबाला माहिती आहे, पण हे श्रीमंत लोकांनी काय माहिती? ते गण शिक्षण आहेत, पण ते पाय ह्या करीतात झाला गरीबाची येऊन ह्या करीतात, किंमत करीतात, रुपयाना मागत 2 रुपयाना। पण आम्ही येतोय कशासाठी? एक गौरी कितीला मागतात? एक गौरी 2 रुपयाला मागतात, 1 रुपयाला मागतात। सांगा बरं, हे आमचं कष्ट केवढं आहे? आणि ती रुपयाना 2 रुपयाना देऊन आम्ही 3, 4, 5 हजार रुपये भाडा देते। आणि आम्हाला काय परवडत? आम्हाला परवडत नाही ना रे भाऊ। गोवऱ्या खरेदी करत असताना त्या मॉलमध्ये जाऊन विकावा का, अशा स्वरूपाचा उद्विग्न सवाल देखील या महिला या ठिकाणी उपस्थित करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह मी किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।